नमस्कार, मी प्रिया खोबरेकर। तर आम्ही पनवेलचं पहिला आमचा ट्रेकर्स म्हणजे मॉर्निंग वॉकचा ग्रुप होता 5 जणींचा। मी प्रिया खोबरेकर, ललिता गोविंद, अर्चना पडवळ, वसुधा कराळे आणि सुवर्ण जाधव आणि आमच्या बरोबर माझे मिस्टर प्रशांत खोबरेकर। नमस्ते बोला। नमस्ते नमस्ते। हे आम्ही 6 जण यायचो पहिले। मग ते डोंगरावर अर्चना पडवळ बोलले की आपण डोंगरावर जाऊया, असं नुसतं याच्यावर फिरण्यापेक्षा। मग आम्ही डोंगरावर आलो। इथे काहीच नव्हतं, बोडक्याचा डोंगर म्हणायचे याला, आणि याच्यावर झाडं काहीच नव्हती। मग आम्ही चौकशी केली की हे असं काय, याच्यावर झाडं का नाहीत? ते म्हणाले की याच्यावर जगतच नाहीत झाडं। मग त्यानंतर आम्ही ठरवलं की इकडे झाडं लावायची आणि आपण पूर्ण हिरवगार करायचं। तर आम्ही आपापसात चर्चा करत होतो की असं आपण ठरवून थोडंच होतं, एवढा मोठा डोंगर कसा होईल। पण आम्ही चालू केलं ते स्वतः, आधीच कॉन्ट्रीब्युशन केलं आपापसात। पुन्हा मग रेल्वेचे सगळे, माझ्या मिस्टरांचे प्रशांत खोबरेकर यांचे मित्र सगळे रेल्वेवाले, ते प्रत्येकाचे नातेवाईक असे सगळे मिळून आले आणि पहिली झाडं आम्ही किती, मेच्या किती तारीखला, 25 मे 2018ला आम्ही पहिली झाडं 18 झाडं आम्ही लावली। वा, सुरुवात केली 18 झाडांना। 27 झाडं आम्ही लावली। 27 झाडं लावली आणि त्यावेळी आम्ही मे महिन्यात लावलेली। प्रत्येकाच्या हाताला असे फोड आलेले अक्षरशः, कारण ते जमीन बंजर होती आणि एकदम कडक जमीन, त्याच्यात खणणं वगैरे सगळं मुश्किल होतं। तर ते खणून झाडं लावली, मग त्यांना पाणी घालणं वगैरे हे काम आम्ही दर रविवारी यायचो। हळूहळू लोक वाढत गेली, खालून पाणी वर घालायचं। हो, खालून पण नंतर मग मे महिन्यात जेव्हा पाणी इथलं आटत होतं, वरचं पाणीचं झरे संपत होते, तेव्हा खालून पण पाणी वर 5-5 लिटरचे, कोण जमेल तर 10 लिटरचे कॅन घेऊन वर येऊन आम्ही ते झाडं जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। म्हणजे त्याला पाणी घालणं, त्याच्या जाळ्या लावणं, जाळ्या काट्या वगैरे सगळे घेऊन म्हणजे यायचे वरती। मग प्रत्येकाच्या घरातले मेंबर पण किंवा जे नातेवाईक घरी यायचे त्यांना आपण म्हणतो हा चला रविवार आहे, घरी आले आहेत, तर असं नाही, सगळेजण त्यांना पण घेऊन यायचे। अशा प्रकारे माणसांनी खूप म्हणजे बरेच माणसं जोडत गेले, वेगवेगळ्या संस्था, पतंजलीवाले, त्यानंतर मग ट्रेकर्स ग्रुप, हिरवाई ग्रुप, हिरवाई ग्रुप आम्ही स्थापन केला की आदई हिरवाई ग्रुप म्हणून, निसर्गप्रेमी अजून बरेच लोक, गावातले लोक, गावातले सरपंच, शेळके म्हणून सरपंच होते ते पण, ते सगळेजण मिळून, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्यामुळे ही झाडं आम्ही वाचवू शकलो। त्यातली बरीचशी झाडं आम्ही वाचवली आणि त्यानंतर मग हळूहळू खालच्या टप्प्यावर RCF वाल्यांनी 100 झाडं दिली, ती लावली। हळूहळू त्याच्या खालच्या टप्प्यावर, असे 3 टप्प्यावर आम्ही पहिले झाडं लावली। नंतर मग हळूहळू एवढे वाढले लोक की आज 15 फेब्रुवारी 2026 दिवशी, आज 2026ला महाशिवरात्रीला असं तुम्ही बघाल की भरपूर झाडं झाले, 1000च्या वर झाडं असतील आता। आणि त्याचबरोबर जे लावणारे आणि त्याला मदत करणारे, पाणी घालणारे पण भरपूर लोक जमा झाले। बंधारा पण बांधलाय तिथे, इथे 2 ठिकाणी बंधारा बांधून पाणी साठवलंय, अडवलंय, टाक्या लावल्यात, म्हणजे त्याचा खूप चांगला प्रकारे पाण्याचा विनियोग करतायत। वृक्ष झालाय। हो, खूप सुंदर, आणि ते बघून आम्हाला खूप आनंद होतोय। आवाहन करा, आवाहन, जे व्हिडिओ बघत आहेत आणि जे व्हिडिओ हा बघतायत त्यांनी स्वतः पण इकडे या, बघा किती काम झालंय ते, झाडं पण लावा आणि त्याचबरोबर तुम्हाला जी काय मदत, धन, तुमची मेहनत, श्रम, वेळ द्या, अशा प्रकारे तुम्हाला जी काय मदत करता येईल ती मदत करा आणि हा डोंगर पूर्ण हिरवागार करायला मदत करा। धन्यवाद। आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि 1000 झाडाचे 10,000 झाडं होण्यासाठी तुम्ही पण पुढे या। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।